नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला आपण 100% थांबवावी। या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण सध्याच्या कंडिशनला जर आपण तूर विक्री थांबवली तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकतो फायदा, याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला आपण 100% थांबवायला पाहिजे तुरीची विक्री, नाहीतर आपलं होऊ शकते या ठिकाणी नुकसान। जर आपल्याला आपलं नुकसान टाळायचं असेल तर सध्या फक्त तूर विक्री थांबवायची। मग सध्या तूर विक्री थांबवली तर आपला फायदा कसा होईल आणि ही थांबवलेली तूर विक्री जी आहे तर ॲक्च्युली आपण कधी तूर विकायची की ज्यामुळे आपला जास्तीत जास्त फायदा होणार, याच्याबद्दल जाणून घेऊयात अधिक माहिती। बघा मित्रांनो, 15 जानेवारीपासून देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होणार। तुरीचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 7 ते 7.5 हजाराच्या दरम्यान आहे। आवकेचा दबाव जर बघितला तर या दबावानंतर तुरीचा बाजारभाव हा आपल्या 7 हजाराच्या खाली सुद्धा येताना दिसू शकतो आणि याच्यामुळे आपण घाबरून जायचं नाही आणि या आवकेच्या दबावाला या ठिकाणी जे आहे ते निघून जाऊ द्यायचे। एक गोष्ट लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी तुरीच्या उत्पादनाचा जर विचार केला तर देशात 35 लाख टन तुरीचं उत्पादन, आयात ही सरासरी 8 ते 9 लाख टन, म्हणजे आपण एकंदर 43 ते 44 लाख टनांच्या आसपास पोहोचतो। आपल्या देशाची वर्षाची असणारी एकूण गरज 47 लाख टनांच्या आसपास आहे, म्हणजे 3 लाख टनांचा गॅप आजही राहतोय। याचा अर्थ बॅलन्स शीट टाईट राहणार आहे। 3 महिन्याचा आवकेचा दबाव संपल्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन तुरीच्या बाजारभावाला 100% आधार मिळणार आणि तुरीचा बाजारभाव हा आपल्याला एप्रिल मे महिन्यानंतर 100% सुरुवातीला 8,500 आणि त्यानंतर 9,500 पार जाताना दिसणार आहे। म्हणून जर आपल्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल फायदा करून घ्यायचा असेल तर सध्या तुरीची विक्री थांबवा, ज्यामुळे कमीत कमी 2,000 रुपये प्रति क्विंटल आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात तुरीचे भाव हे कसे राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।